हॅलो डिअर स्टुडंट. बघा, आपण 10च्या चॅप्टरला चालू केलेलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये. पाचवा चॅप्टर घेतोय आपण 10th क्लासचा, टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी. पहिल्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टरचं पूर्ण इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्याबद्दलचं टॉपिक टू बी लर्न मध्ये काय काय रीड करणार ते पण लिहून दिलेलं आहे. आणि आज आपण बघतोय जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. त्या अगोदर सर्वात महत्वाचं सांगतो, आपण नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो 8, 9, 10 क्लासचे तिन्ही वर्गाचे. ते पण व्यवस्थितपणे, ज्याच्यामध्ये कुठलंच टॉपिक आपण मिस करत नाहीये. आणि याचं एक महत्वाचं म्हणजे काय रिझन बघा, आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतोय ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. बस, आज आपण या टॉपिकला स्टार्ट करत आहोत. त्याचं नाव आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. या अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे आपण चॅप्टर का शिकतोय, त्याच्या मागचं रिझन काय, आणि चॅप्टरचं टॉपिकचं नावच आहे टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी. हे आपल्याला का शिकायचं महत्वाचं म्हणजे जेणेकरून वाढत्या लोकसंख्येमुळे आपले काय होते, सध्या पोल्युशनचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतंय आणि त्याला आवर्जून त्याला कुठेतरी कंट्रोल झालं पाहिजे, त्याला कुठेतरी प्रिव्हेंट करता आलं पाहिजे म्हणून. आणि ते फक्त आपण यंग जनरेशनच करू शकतो, म्हणून आपल्याला हा चॅप्टर आपल्याला 10 क्लासच्या स्टँडर्ड मध्ये दिलेला आहे. ग्रीन म्हणजे काय, जिथं कुठल्याच प्रकारचं पोल्युशन नसतं त्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो. विदाऊट पोल्युशन, निसर्गातील असलेल्या अवेलेबल असलेल्या घटकाचा वापर करून एखाद्या प्रकारची ऊर्जा तयार करणे, एखाद्या प्रकारची एनर्जी तयार करणे म्हणजेच ग्रीन एनर्जी होय. बघा, आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक जसं की वॉटर आहे, सोलार एनर्जी आहे आणि वाइंड एनर्जी, या तिन्हीचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचा शोध कोणी लावला, फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण आहे. तर तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितले बघा, मायकेल फॅरेडे हा एक काय शास्त्रज्ञ आहे. त्याने काय केले, इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला, त्याच्यावर अभ्यास केला. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इंडक्शनचा वापर करून एखाद्या जनरेटेड मध्ये आपण कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, टर्बाईनचा वापर करून, त्याच्यानंतर सर्किटचा वापर करून, हे कशा प्रकारचे कमर्शियली त्याचा कसा त्या जनरेटरचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते, हे कोणी सांगितलं, आपल्या मायकेल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञ. त्याचा जन्म असा 1971, त्याचा डेट ऑफ बर्थ बघा, मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर लिहून दिले, 22 सप्टेंबर 1791 मध्ये मायकेल फॅरेडे यांचा जन्म झालेला, बॉर्न झाले ते. ठीक आहे, बघा हे तुम्हाला माहिती असू द्या, फिल इन द ब्लँक्स मध्ये 1 मार्काला तुम्हाला विचारतं मायकेल फॅरेडे कोण आहेत किंवा त्यांचं बॉर्न डेट सांगितलं मी तुम्हाला, 22 सप्टेंबर 1791, 22 सप्टेंबर 191 या दिवशी त्यांचा काय झालेला आहे, आपला बॉर्न झाले. कोण, मायकेल फॅरेडे. हे 1 मार्काला विचारू शकतं, किंवा तुम्हाला फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण आहेत, मायकेल फॅरेडे असं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा आपण पुढच्या टॉपिकला क्लिअर झाला. आता इथे कोण फादर आहेत, त्यांचं डेट ऑफ बर्थ सांगितलं. आता आपण चॅप्टरला सुरुवात करू. बघा, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय बघा, नेहमी इलेक्ट्रिसिटी ही पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनलला काय होते, फ्लो होत असते. पण इलेक्ट्रॉन त्याच्या अपोजिट डायरेक्शन रोटेट होतात, म्हणजे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. लक्षात ठेवायचं, कधीही करंट आपला हा पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनलला काय होतो, रोटेट होतो, फ्लो होत राहत असतो. आणि इलेक्ट्रॉन कसे होतात, त्याच्या अपोजिट डायरेक्शन, म्हणजे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह. आता बघा, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी लक्षात असली पाहिजे आपल्याला, त्याचं फादर कोण, आणि आता त्याच्यामध्ये काय काय त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं, त्यांचं प्रिन्सिपल काय, हे सगळं त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपल मध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, मायकेल फॅरेडे इन्व्हेंटेड द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. दिस प्रिन्सिपल लार्जली युज्ड इन द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, मायकेल फॅरेडे यांनी काय केले, प्रिन्सिपल इन्व्हाइट केला, कशाचा वापर करून, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इंडक्शनचा वापर करून, आणि त्याचं लार्ज सगळ्यात जास्त प्रमाणात त्याचं जनरेशन पण काय करून दाखवले, कशाचं, इलेक्ट्रिसिटीचं. कसा वापर होतो आता बघा, प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलंय ते पण लक्षात. पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर व्हेन युअर मॅग्नेटिक फील्ड अराउंड ए कंडक्टर अँड चेंज. आता बघा काय म्हणले, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पीडी, तुम्ही शॉर्टकट मध्ये त्याला पीडी पण म्हणू शकता. पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर, म्हणजे आता इथं बघा मी डायग्राम इथं काढलेली आहे एखादी. आता हा इथं काय केले, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, हा त्याचा कंडक्टर आहे, त्याच्या भोवती, कंडक्टरच्या भोवती त्याच्या साईडला काय म्हटलंय,
मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेट, दोन प्रकारचे मॅग्नेट आहेत, एक साऊथ डायरेक्शनचं असतं, एक नॉर्थ, एस आणि एन. हे नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनचे मॅग्नेट काय करतात, रोटेट जेव्हा होतात तेव्हा त्याच्या आतमध्ये काय असते, शाफ्ट असतो किंवा कंडक्टर असतं. जेव्हा ते रोटेट होतात तिथं तेव्हा काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो म्हटलं. बघा, फील्ड अराउंड ए कंडक्टर चेंज. आता बघा, इन टू वे, कशा दोन वेने चेंज होते काय त्याचं फील्ड. आता बघा, पहिल्या फील्ड मध्ये काय म्हणते, इन टू वे फील्ड अराउंड ए कंडक्टर चेंज. आता हे जे कंडक्टर आहे दोन प्रकारे चेंज होतं. मी सांगितलं की एखादा मॅग्नेटिक फील्ड एखाद्या कंडक्टरच्या भोवती आहे, हे कुणी सांगितलं, मायकेल फॅराडे सांगितलं, पण ती टू वे ने चेंज होतो म्हणून सांगितले. बघा काय, आता पहिल्या वे मध्ये काय सांगितलं बघा, किपिंग द कंडक्टर इज स्टेशनरी अँड रोटेटिंग मॅग्नेट. बघा, जेव्हा तुमचा कंडक्टर स्टेशनरी असतो म्हणजे हा कंडक्टर काय होतो, स्टेबल असतो, आणि मॅग्नेटिक फील्ड काय करते, मॅग्नेट काय करतात, रोटेट होतात. हे पहिल्या वे मध्ये सांगितलं. दुसऱ्या वे मध्ये काय सांगितलं, कीपिंग मॅग्नेटिक स्टेशनरी अँड चेंजिंग द फील्ड अराउंड द कंडक्टर. म्हणजे दुसऱ्या वे मध्ये काय, हे मॅग्नेट काय करतात, स्टेबल असतात, आणि मधला आतला कंडक्टर काय करतो, रोटेट होतात, कुठं, कंडक्टरच्या साईडने. म्हणून इन टू वे, पहिल्या वे मध्ये काय होतं, कंडक्टर स्टेशनरी असतो, मॅग्नेटिक फील्ड रोटेट होते. दुसऱ्या वे मध्ये मॅग्नेटिक फील्ड स्टे असते आणि कंडक्टर रोटेट होतो. असं बघा, कन्फ्युज करून घेऊ नका. पहिल्याच्या मध्ये म्हणजे कुठलं पण सांगू शकता तुम्ही, असं काय नाही की पहिल्यांदा मॅग्नेटस स्टेशनरी सांगायचं, तुम्ही कंडक्टर पण स्टेशनरी सांगू शकता. कीपिंग द कंडक्टर इज स्टेशनरी अँड रोटेटिंग मॅग्नेट. आणि दुसऱ्या वे मध्ये काय सांगितले, कीपिंग द मॅग्नेट इज स्टेशनरी अँड चेंजिंग द फील्ड ऑफ अराउंड द कंडक्टर. ठीक आहे, या दोन वे मध्ये आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. बघा, इन बोथ केसेस द पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड. बघा, दोन्ही केसेस मध्ये काय होतं, आपलं पीडी जनरेट होतो. पहिल्या केसेस मध्ये आपण कंडक्टर स्टेशनरी ठेवलं आणि रोटेटिंग मॅग्नेट काय केलं, चेंज केलं, अँड रोटेटिंग मॅग्नेट चेंज. ठीक आहे, दुसऱ्या वेळेमध्ये काय सांगितलं, कीपिंग द मॅग्नेट इज स्टेशनरी अँड चेंजिंग द फील्ड अराउंड द कंडक्टर. रोटेटिंग द मॅग्नेट चेंज. ठीक आहे, असं बघा. आणि दोन्ही केसेस मध्ये काय होतं, आपलं पीडी जनरेट होत असतं, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. आता इथे मी एक फॉर्म्युला दिलाय, तर सूत्र दिलंय, पी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. पी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आपण वोल्ट मध्ये मेजर करतो, डब्ल्यू वर्क डन इन जूल मध्ये, आणि क्यू चार्ज म्हणजे कुलोम. पी बरोबर डब्ल्यू बाय क्यू म्हणजे वर्क झाल्यानंतर त्याच्याच साईडला काय होतं, कुलोम चार्जेस सुद्धा काय होतात, जनरेट होतात. म्हणून आपण दिले पी इज इक्वल टू पी डब्ल्यू बाय क्यू. त्याचं डेफिनेशनच आहे थोडक्यात. आपण डेफिनेशन जर त्याची बघितली तर अशी होते बघा, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट इन एन इलेक्ट्रिक सर्किट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन मूव युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट. बघा, आता हा पोटेन्शियल डिफरन्स एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जातो तेव्हा वर्क डन होतं कम्प्लीट, आणि वर्क डन जेव्हा कम्प्लीट होतं त्यासोबतच काय म्हटले, एक युनिट चार्ज मूव्ह होतात. काय म्हटले, मूव्ह आहे पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट. बघा, म्हणजे जेव्हा एखादं वर्क डन होतं तेव्हा तिथं काय होतं, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत काय होतं, चार्ज मूव्ह होतात. त्यालाच काय आपण म्हणतो, पीडी. ठीक आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणा. ठीक आहे, बघा, पोटेन्शियल डिफरन्स मीन्स टू पॉइंट मधलं जे काय वर्क डन आहे कसं आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण काय म्हणतो, पीडी म्हणतो. त्याची डायग्राम दिली आपण इथं. बघा, आता बघा, हे झालं कशाबद्दल, आपलं एक इलेक्ट्रिक सर्किट मध्ये पीडी कसा जनरेट होतो. दोन वे मध्ये आपण त्याची फील्ड चेंज करू शकतो, स्टेशनरी मॅग्नेट आणि रोटेटिंग कंडक्टर, आणि दुसऱ्या रोटेटिंग कंडक्टर आणि स्टेशनरी मॅग्नेट असं. आणि त्याच्यानंतर काय होते, पीडी जनरेट होतो. आता बघा, कमर्शियल प्रोसेस मध्ये काय काय होतं, जिथं मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सर्किट किंवा तुमचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये इलेक्ट्रिक सर्किट वापरून आपण मोठ्या प्रमाणात जनरेट करू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रकारचं टर्बाईन वापरून काय करावं लागतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करावं लागते. ही स्मॉल अमाऊंट मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. स्मॉल म्हणण्यापेक्षा मोठ्या अमाऊंट, पण कमर्शियल मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला वगैरे आपण टर्बाईन वापरतो, कारण तिथं सगळ्यात जास्त जे सोर्स आहे आपल्याला मिळणारा नॅचरल सोर्स हा जास्त प्रमाणात असतो, आणि तिथं टर्बाईन वापरून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आता बघा काय म्हटलं, इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट लार्ज जनरेटेड रोटेट बाय टर्बाईन फ्लो ऑफ लिक्विड गॅस डायरेक्टेड ऑन टर्बाईन ब्लेड अँड रोटेट इट, कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लो रोटेट द टर्बाईन. बघा, कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट मध्ये काय होतं, जनरेटेडला काय केलं असतं, टर्बाईन कनेक्ट केलेला असतो, मोठ्या प्रकारचे म्हणजे काय होतं, ब्लेड असतात. आता इथे दिले बघा डायग्राम, हा शाफ्ट आहे, हा व्हील्स, हा ब्लेड, हा व्हील्स आहे आणि हा ब्लेड्स,
आणि तिथं नोझल्स आहे, नोझल्स असतं त्याच्यामधून तुम्ही इथं काय घेतले आपल्या बुकमध्ये हाय व्हेलॉसिटी ऑफ स्टीम दिले, स्टीमचा वापर करून म्हणजे जास्त दाबावची काय करायचं वाफ एका ब्लेडवर टाकायची आणि त्याच्यानंतर त्याला जनरेट करायचं, त्याला रोटेट करायचं. आता बघा तेच सांगितलं इथं. आणि काय असतं एखाद्या फ्लो मध्ये, कुठल्या पण फ्लो मध्ये बघा, एखाद्या घसरगुंडीमध्ये एखादा बॉल चेंडू आपण टाकला तर काय होते, तेव्हा ते स्वतःभोवती रोटेट होतं, कायनेटिक एनर्जी काय होते, जनरेट होतात. बघा कायनेटिक एनर्जीच्या फ्लो मुळे ते काय होतं, टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन हॅव्हिंग ब्लेड रोटेट द मॅग्नेट इन द इलेक्ट्रिकल जनरेटर. बघा जेव्हा टर्बाईन रोटेट होतात, पाठीमागे जेव्हा एक जनरेटेड असतं त्याला एक शाफ्ट लावलेला असतो, हा तो काय करतो जेव्हा रोटेट होतो त्याच्यामध्ये मॅग्नेट असतात. सेम हेच सेम त्याच्याच प्रकारे फक्त इथं टर्बाईन यूज केलं आणि इथं काय केलं आपण मॅग्नेटिक फील्ड लावून व्होल्ट मीटर लावला होता आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. आता बघा ड्यू टू द रोटेशन ऑफ magnet potential difference is generated across the conductor whenever magnetic field around the conductor change result in the production of electric energy. बघा ड्यू टू द रोटेशन ऑफ magnet potential difference is generated across the conductor whenever magnetic field around the conductor change the result in the production of electric energy. सेम अशाच प्रकारे कमर्शियल प्रोसेस मध्ये काय असतं बघा, एखादा इथे स्टीम घेतले, एखाद्या ठिकाणी आपण वॉटर घेऊ शकतो, एकदा हाय लेवल आपण वॉटर खाली काय करायचं फॉल करायचं पंप वगैरे लावून, त्याच्यानंतर खाली टर्बाईन त्याच्याच हाईट नुसार आपण काय करायचं टर्बाईन कनेक्ट करायचं. जेव्हा हाय प्रेशरनं वॉटर फॉल होतं तेव्हा टर्बाईन काय होतं रोटेट व्हायला होतं आणि त्याच्यात असलेल्या कायनेटिक एनर्जीमुळे कुठलाही वस्तू जेव्हा आपण उंचावून फेकतो तेव्हा त्याच्यात कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी काय करते त्या ब्लेडला रोटेट करत असते टर्बाईनला आणि ते एकदम फास्ट रोटेट झाल्यानंतर जो शाफ्ट असतो तो पण रोटेट होतो आणि तो शाफ्ट कशामध्ये कनेक्टेड असतो, दोन मॅग्नेटच्या आतमध्ये. मग तिथं काय होतं आत्ताच सांगितलं की बाबा दोन पॉईंट पासून एखादे एनर्जी फ्लो होते, वर्क डन होतं आणि तिथंच काय होतं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं आणि त्या पोटेन्शियल डिफरन्सला जेव्हा कन्व्हर्शन होतं तेव्हा तिथे काय होते इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. अशा प्रकारे ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन टर्बाईनचा आहे आणि आपलं खालचा हा इथलं इलेक्ट्रिकल सर्किटचा आहे. अशा प्रकारे दोन टर्बाईन एक इलेक्ट्रिकल सर्किट आपण दोन डायग्राम घेतल्यात, त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे आणि इलेक्ट्रिक एनर्जी कशा प्रकारे तयार होते हे आपण सांगितलेलं आहे. हा खूप महत्वाचा प्रिन्सिपल आहे कुणाचा, मायकेल फॅरेडेचा. अशा प्रकारे दोन टॉपिक आपण घेतलेत. उद्याचं टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला.